अनिल देसाई, त्यानंतर शिवसेनेचे अनेक मातब्बर नेते सुद्धा मुंबादेवीच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला दिसत आहेत। मुंबईत महापौर बसावा यासाठी एकत्रित ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनाला आलेले आहेत। मुंबादेवीला साकडं घालण्यासाठी एकत्रित ठाकरे बंधू आलेले आहेत। मुंबादेवीचं एकत्रित दर्शन या ठिकाणी घेतलं जात आहे। शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत। मुंबादेवीच्या दर्शनासाठी हे दोन्ही बंधू आलेले आहेत। आपण पाहतोय सध्या दोन्ही कुटुंब हे मुंबादेवीच्या दर्शनाला आलेले आहेत। यंदा मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर बसावा यासाठी साकडं घालण्यासाठी हे दोन्ही बंधू मुंबादेवीकडे कारण घालायला आलेले आहेत। आपण पाहतोय दृश्यांमध्ये अरविंद सावंत सुद्धा आपल्याला दिसत आहेत। एकीकडे अनिल देसाई सुद्धा दिसत आहेत। सोबतच शिवसेनेचे आणि मनसेचे इतर पदाधिकारी सुद्धा मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। मुंबादेवीला साकडं घालण्यासाठी म्हणून ठाकरे बंधू या ठिकाणी आलेले आहेत। मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी हे दोन्ही बंधू या ठिकाणी आलेत। उद्या मतदान प्रक्रिया पार पडते आणि लगेचच परवा म्हणजे शुक्रवारी या निवडणुकांचा निकाल लागेल। मतदानापूर्वी ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनाला आलेले। आपण पाहतोय दृश्यांमध्ये राज ठाकरे आपल्याला दिसत आहेत, त्यांच्या मागे संजय राऊत, अरविंद सावंत, त्यानंतर उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्याला दिसत आहेत। आणि या संदर्भामधल्या अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, नक्कीच सिद्धेश, आपण बघता महानगरपालिकेची निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही उद्या पार पडणार आहे आणि परवा निकाल आहे। आणि यासाठी आपण बघता ठाकरे परिवार म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंब हे आपण बघता मुंबादेवी मंदिरामध्ये आता पोहोचलेले आहेत आणि मुंबादेवी मातेचं या ठिकाणी दर्शन घेत आहेत। मुंबादेवी मातेला या ठिकाणी साकडं घालणार आहे की जो उद्याचा मतदान आहे आणि जो निकाल लागणार आहे तो ठाकरे बंधूंच्या बाजूने लागला, मुंबईकरांच्या बाजूने लागला असं या ठिकाणी साकडं घालण्यासाठी या ठिकाणी ठाकरे बंधू हे आलेले आहेत। आणि आपण बघतो त्याचसोबत अमित ठाकरे असतील, त्यांच्या पत्नी असतील, आदित्य ठाकरे असतील, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या दोन्ही मातोश्री देखील आपण बघतो या ठिकाणी आलेले आहेत। आणि ते आपण बघतो उद्या मतदान हे पार पडणार आहे महानगरपालिकेसाठी आणि पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंचा आणि आपण बघतो या ठिकाणी ठाकरे बंधूंचा या ठिकाणी झेंडा फडकावा, मनसे आणि शिवसेनेचा ठाकरे गटाचा झेंडा फडकावा यासाठी या ठिकाणी साकडं घालणार आहे। आणि आपण बघतो यासाठी दोन्ही बंधू हे 20 वर्षानंतर एकत्र आलेले आहेत, मराठी माणसांसाठी एकत्र आले आहेत आणि आपण मुंबईकरांसाठी एकत्र आलेले आहेत आणि पुन्हा एकदा मुंबईला वाचवण्यासाठी या ठिकाणी हे साकडं घालण्यासाठी आलेले आहेत। आणि उद्या मतदान मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांनी करावं आणि निकाल हा ठाकरे बंधूंच्या बाजूने लावून द्यावा यासाठी या ठिकाणी मुंबादेवीला साकडं घालण्यात आले आहे। कारण की मुंबादेवी मुंबईची आपण मन्नत पूर्ण आपण जी मानतो, आपण जी मन्नत देतो ती पूर्ण या ठिकाणी करते आणि तिला साकडं घातल्यानंतर ती पूर्ण करे अशी अपेक्षेने या ठिकाणी ठाकरे बंधू देखील आलेले आहेत। आणि आपण बघितलं तर या ठिकाणी ते ठाकरे बंधू या ठिकाणी दर्शन घेत आहेत, त्यांचं संपूर्ण परिवार या ठिकाणी मुंबादेवी मातेचं दर्शन घेत आहे। आणि यावेळी त्यांना महायुतीला या ठिकाणी सामोरं जायचं आहे। महायुतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये ताकद लागलेली आहे, बैठका देखील आणि युतीमध्ये देखील लढत आहे। त्यामुळे पूर्ण या ठिकाणी आपण बघितलं तर महायुतीला तोडण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि पुन्हा मुंबईवरती ठाकरेंचा म्हणजे झेंडा फडकावा, मनसे आणि ठाकरे गटाचा झेंडा फडकावा यासाठी आपण तिथं मुंबादेवीला साकडं घालण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांचा परिवार हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। मनोज, या मुंबादेवीच्या दर्शनानंतर दर्शन केलेलं आहे आणि ठाकरे बंधूंकडनं प्रत्येक वॉर्डवरती एक माणूस देखील नेमला जाणार आहे। कारण की या ठिकाणी दोघांना मतदान होऊ नये याची पूर्णपणे ठाकरे बंधू काळजी घेणार आहे आणि त्यासाठी ते प्रत्येक वॉर्डवरती आता आपला एक माणूस देखील ठेवणार असं देखील या ठिकाणी समजलं जात आहे। आणि त्यानुसार त्यांनी ही बैठक बोलवली होती आणि त्यानंतर ठाकरे बंधू हे एका ठिकाणी शिवतीर्थावरती
म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचा परिवार आला आणि त्यानंतर ते त्या ठिकाणी मुंबईच्या देवी मंदिरात मुंबादेवीच्या दर्शनासाठी हे निघालेले होते आणि त्या मुंबादेवीमध्ये मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले. मुंबादेवी मातेचे दर्शन घेत आहेत आणि या ठिकाणी ते डायरेक्ट आपल्या घरी जाणार आणि संध्याकाळी वाटत पुन्हा एकदा कुठेतरी बैठक घेऊ शकतात. उद्याच्या नियोजनाबाबत कशा प्रकारे आपण सक्रिय राहायचं या संदर्भात देखील बैठकीचं आयोजन होऊ शकतं असं देखील माहिती कुठेतरी समोर येत आहे. मनोज, पण आता जसं तू बैठकीचा उल्लेख केला, काही वेळापूर्वी म्हणजे मुंबादेवीचं दर्शन घेण्यापूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंची पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक झाली. या बैठकीमध्ये नेमकं काय काय सांगण्यात आलंय पदाधिकाऱ्यांना? या बैठकीमध्ये आपण ज्या प्रकारे मुंबईचे सर्व मुंबईकर आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना मतदानासाठी या ठिकाणी सगळ्यांनी उतरावं, मतदानावेळी पूर्णपणे सक्रिय राहावं, कुठेही दोबार मतदार होत असेल त्यावरती लक्ष द्यावं, कोणी बोगस मतदानासाठी येत आहे त्यावरती लक्ष द्यावं आणि संपूर्ण काळजी मतदानाची यावेळी घेण्यात यावी असे संपूर्ण आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. आणि संपूर्ण जे आपले उमेदवार आहेत त्यांना देखील आणि कार्यकर्त्यांना देखील आपण पूर्णपणे या ठिकाणी उभे राहा आणि सर्व नागरिकांना देखील पूर्णपणे खाली उतरवा आणि मतदान करायला सांगा. आणि पूर्ण आपण यंदा ठाकरे बंधू पूर्ण सक्रिय झालेलं आहे आणि त्यांना महायुतीला उत्तर द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा महापालिकेवरती मनसे आणि उद्धव ठाकरे गटाचा झेंडा फडकायचा यासाठी आपण दोन्ही भाऊ एकत्र देखील आले आणि त्याचा मुंबादेवी मातेचे दर्शन घेण्यासाठी आलेले सहज कुटुंबाचं आणि या ठिकाणी आपण बघितलं तर दर्शन घेत आहे आणि त्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा साखर घालणाऱ्या मातेला की या पालिकेवरती पुन्हा एकदा ठाकरेंचा झेंडा फडकून यावा यासाठी साखर घालण्यात आलेला आहे. मनोज, आपण जर एक बघितलं असेल तर उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडते सर्वत्र. त्या हेतून जे दुबार मतदार आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठी सुद्धा ठाकरे बंधूंनी एक प्लॅन आखलेला आहे. या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा झाली का? हो, नक्कीच सिद्धेश, बरोबर आपण या ठिकाणी बोललात की उद्या मतदान आहे आणि दुबार मतदानासाठी आपण दोन्ही ठाकरे बंधूंकडून आवाज हा उठवण्यात आलेला होता आणि पुन्हा एकदा ही आता उद्या महानगरपालिकेची निवडणूक आहे, मतदान प्रक्रिया ही पार पडणार आणि त्यामध्ये पुन्हा दुबार मतदान होऊ नये यासाठी एक माणूस देखील आपण गट हा नेमण्यात आलेला आहे आणि तो गट प्रत्येक वॉर्डवरती जिथे मतदान होणार आहे त्या ठिकाणी उभं राहणार आहे आणि पुन्हा दुबार मतदान होऊ नये याची पूर्णपणे काळजी घेणार आणि यासाठी ही बैठक देखील बोलवण्यात आली होती. आणि या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना सर्व या ठिकाणी आपण बोलण्यात देखील आले, बैठकीमध्ये सांगण्यात देखील आले आणि आदेश देखील देण्यात आलेले आणि त्यानुसार आता उद्याच्या जी मतदान प्रक्रिया ती पूर्णपणे सक्रिय पार पडण्यासाठी ठाकरे बंधू हे आता तयार झालेले आहे आणि या ठिकाणी आपण पुन्हा भाजपला आणि शिंदे गटाला उत्तर देण्यासाठी ठाकरे बंधू हे आता सक्रिय झालेले आहेत. मनोज, मी तुला थोडंसं थांबवतो, तिथे काही मंत्रोच्चार केले जातात, आपण ते ऐकूया. त्यामुळे आपण पाहतोय सध्या मुंबादेवीचं दर्शन या ठाकरे बंधूंनी घेतलेलं आहे. दर्शनापूर्वी शिवतीर्थावरती दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक झाली. उद्या मतदान प्रक्रिया पार पडतीये. सतर्क राहण्याचं आवाहन प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक पदाधिकाऱ्याला या दोन्ही नेत्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आता सर्वत्र या निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये नेमकं काय होतं, निकाल कुणाच्या बाजूने लागतो, कारण महायुतीसारखं तगडं आव्हान या ठाकरे बंधूंना असणार आहे. ठाकरे बंधूंसमोर असणाऱ्या या आव्हानाला हे दोन्ही बंधू कसे सामोरे जातात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. शुक्रवारी जनता कुणाच्या पारड्यात कौल दिलाय हे सुद्धा आपल्याला कळणार आहे. आपण दृश्यांमध्ये पाहतोय अमित ठाकरे, त्यांची पत्नी मिताली ठाकरे, मागे आदित्य ठाकरे सुद्धा उभे आहेत. संपूर्ण कुटुंबानं आज मुंबादेवीचं दर्शन घेतलंय. मुंबादेवीच्या आशीर्वादानं आता ठाकरे बंधू उद्या मतदानाला सामोरं जाणार आहेत. आणि या संदर्भात मी पुन्हा एकदा जाणार आहे. माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे. मनोज, बरोबर आपण सिद्धेश या ठिकाणी बघितलं तर दोन्ही ठाकरे बंधू हे 20 वर्षानंतर एकत्र आले होते. मराठीच्या मुद्द्यावरून एका मंचावरती हे दोघे उतरलेले होते. त्यामुळे मुंबईकरांसाठी मुंबईकरांसाठी आणि म्हणजे महापालिकेसाठी हे आता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. यांच्या 20 वर्ष राज ठाकरे यांच्यापासून दुरावलेले होते आणि ते राज ठाकरे आता उद्धव ठाकरे सोबत 20 वर्षानंतर आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी त्याचा मातोश्रीची आणि शिवसेना भवनची देखील पायरी चढलेली आहे. आणि आपण बघतो जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा राज ठाकरे यांनी युती तोडलेली होती आणि राज ठाकरे वेगळे गेले होते आणि त्यांनी
स्वतःचा पक्ष स्थापन केलेला होता मनसे आणि त्यानुसार ते जात होते आणि पण आपण बघितलं मुंबईकरांसाठी मराठी माणसांसाठी आणि महापालिकेसाठी आता हे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि आपण बघितलं त्यांची बैठक देखील होतं सातत्याने त्यांच्या भेटगाठी देखील वाढलेल्या आहेत आणि यानंतर आपण बघितलं ठाकरे बंधू हे महानगरपालिकेला सामोरे जातात आणि यामध्ये त्यांना आता मोठी या ठिकाणी चुनौती आहे ती म्हणजे भाजपची आणि या ठिकाणी शिंदे गटाची आणि त्याला कशा प्रकारे उत्तर द्यायचं यासाठी सर्व कार्यकर्त्यांना देखील आव्हान करण्यात आलं होतं. सभा देखील घेतली होती शिवाजी पार्क मैदानावरती आणि या सभेसाठी देखील आव्हान करण्यात आले. मोठी गर्दी देखील या ठिकाणी आपण जमिनी बघितली होती तेव्हा संपूर्ण आपण मिळतो या ठिकाणी राज ठाकरेंनी भाषण देखील केलं आणि कार्यकर्त्यांना उत्साह देखील निर्माण केला तर उद्धव ठाकरेंनी देखील कार्यकर्त्यांमध्ये भाषण करून उत्साह निर्माण केला होता आणि पुन्हा एकदा पालिकेवरती आपलं ठाकरेंचा झेंडा फडकायचा यासाठी सगळ्यांनी पूर्णपणे करा कारण की शेवटची मराठी माणसासाठी निवडणूक असेल जेव्हा आपण हरलो होतो त्यामुळे संपूर्ण नागरिकांनी पूर्णपणे याच्यासाठी आपलं मत झोकलं संपूर्ण या ठिकाणी झोकून द्या आपल्याला आणि पुन्हा एकदा ठाकरेंना निवडून आला यासाठी प्रयत्न पूर्णपणे केले गेले होते आणि त्यानंतर आता मुंबादेवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी ठाकरे बंधू आलेले आहेत आणि मुंबादेवी मनोज ठाकरेंची तिसरी पिढी सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसते. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे. विशेष म्हणजे आपल्याला जर माहिती असेल तर या संपूर्ण प्रचाराची धुरा ही या अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या खांद्यावरती होती. दोघांनी सुद्धा जीवाचं रान करून या प्रचार सभेमध्ये ते उतरलेले होते, प्रचार करत होते. तर या सगळ्यामध्ये आता त्यांच्यावर ती पुढची जबाबदारी नेमकी कशी असणार आहे? नक्कीच आपण बघितलं तर जो जाहीरनामा हा जाहीर करण्यात आलेला होता हा जाहीरनामा पूर्णपणे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी हा पूर्णपणे झोकून देऊन हा जाहीरनामा पूर्णपणे तयार केलेला होता आणि त्यामध्ये आपण बघितलं संपूर्ण या मतदानामध्ये आपण देखील म्हणजे आताची निवडणूक होती महापालिकेची त्यामध्ये देखील संपूर्ण दोघांनी आपल्याला झोकून दिलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येक जिल्हा प्रत्येक जिकडे जिकडे जायचं त्या ठिकाणी ते फिरलेले आहेत. तसंच राज ठाकरे उद्धव ठाकरे हे देखील या ठिकाणी फिरले पण सर्वात महत्वाचा वाटा म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पूर्णपणे उचललेले आहे आणि त्यांनी देखील सर्व कार्यकर्त्यांना असतील नागरिकांना असतील मुंबईकरांना असतील या ठिकाणी देखील आव्हान केलेलं आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा ठाकरेंचा झेंडा या ठिकाणी फडकवायचा यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ठाकरे बंधू हे उतरले जाईल आणि आता असं देखील समजलं दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची धुरा ही आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडे सोपवणार असते आपल्याची माहिती देखील मिळते आणि ही वेळ आहे की या महानगरपालिकेमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात धुरा ही दोघांना सांभाळण्यासाठी दिलेली होती आणि दोघांनी ती धुरा पूर्णपणे पार पाडलेली आहे. दोघांनी आपण वचननामा देखील जाहीर बनवलेला होता आणि तो जाहीर देखील केलेला आहे. त्यामुळे आता पहिल्या संपूर्णची जबाबदारी ही दोन्ही ठाकरे युवा बंधूंवरती अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरती आहे. त्यामुळे संपूर्ण महापालिकेवरती जो झेंडा देखील या ठिकाणी फडकला जाईल तो दोन्ही बंधूंच्या म्हणजे अमित ठाकरे आणि राज ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यामुळे आपण या ठिकाणी हा झेंडा फडकवायचा देखील समजलं जाऊ शकतो कारण की पूर्णपणे त्यांनी झोकून दिलं होतं पूर्ण ठिकाणी ते फिरलेले देखील जल्लोकडे जाऊन ते फिरलेले आहे आणि त्यामुळे आपण म्हणतो यंदा पूर्णपणे ठाकरे सक्रिय जाऊन त्यांनी या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा येण्यासाठी पूर्णपणे ते सक्रिय झालेले दिसून आलेले पाहायला मिळत आहेत. नक्कीच मनोज, आता आपण बघतोय की उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, परवा निकाल लागणार आहे. सध्या मुंबईचं चित्र काय सांगतंय या सगळ्या ठाकरे बंधूंच्या युतीनंतर? नक्कीच आपण ह्या निवडणुकीमध्ये बघितलं तर दोन भावांची युती दिसली, भाऊ बहिणींची युती दिसली, अशा वेगवेगळ्या युत्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसल्या. त्यामध्ये आता संपूर्ण जी लढत आहे म्हणजे आता आपण बघितलं राष्ट्रवादीची म्हणजे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची देखील या ठिकाणी युती ही महानगरपालिकेमध्ये दिसून आली म्हणजे पुण्याच्या आणि तसंच आदित्य ठाकरे अमित ठाकरे म्हणजे ते ठाकरे बंधू ते देखील या ठिकाणी एकत्र आले होते आणि भाजप आणि शिंदे गट हे एकत्र आहेत. म्हणजे आता लढत ही मोठी चुरशीची होणार आहे कारण की या ठिकाणी हा मुंबईमध्ये आपण बघितलं तर ठाकरे आणि भाजप आणि शिंदे गटाची लढत आहे आणि यामध्ये कोणाचं बाजी मारणार कारण की दोघांकडनं आपण बघितलं मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले, बैठका देखील घेतल्या गेलेल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये फेऱ्या देखील म्हणजे सभा देखील घेण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण बघितलं कोण या ठिकाणी बाजी मारतं उद्या कशा प्रकारे परवा निकाल लागतो आणि कोणाचा झेंडा या महानगरपालिकेवरती फडकतो कारण की 25 वर्ष सत्ताही आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांची गटाची राहिलेली आहे. त्यामुळे पुन्हा मात देण्यासाठी भाजप देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेली आहे आणि सभा देखील मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे. त्यामध्ये पुन्हा पालिकेवरती कोणाचा झेंडा फडकतो हे देखील पाहणं तेवढं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच आपण पाहतोय सध्या ठाकरे बंधूंनी मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे, गाराणं घातलेलं आहे मुंबादेवीला एक प्रकारे. या निवडणुकांमध्ये
यश मिळवण्यासाठी आणि मुंबईवरती ठाकरे बंधूंचाच महापौर बसावा यासाठी या दोन्ही बंधूंनी मुंबादेवीकडे गाऱ्हाणं घातलंय। आपण पाहतोय दृश्यांमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे, अरविंद सावंत, संजय राऊत, अनिल देसाई हे सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात। शिवसेनेचे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते हे सुद्धा मुंबादेवीच्या दर्शनाला आल्याचं आपण पाहतोय। मुंबादेवीचं दर्शन घेतलं, सोबतच ठाकरेंची तिसरी पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी सुद्धा मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा महापौर बसावा यासाठी साकडं सुद्धा या बंधूंनी घातलेलं आहे। आज मकर संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या मुहूर्तावर ठाकरे बंधूंनी आज मुंबादेवीचं दर्शन घेतलं। उद्या मतदान प्रक्रिया पार पडतेय। मुंबादेवीच्या दर्शनापूर्वी ठाकरे बंधूंनी दोन्ही पक्षातल्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधला, त्यांच्यासोबत एक बैठक सुद्धा घेतली। या बैठकीतून सतर्क राहण्याचं आवाहन या दोन्ही बंधूंनी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना केलेलं आहे। सोबतच काल निवडणूक आयोगानं जो डोर टू डोर प्रचार केला याच्यावरती सुद्धा आरोप आणि टीका सुद्धा ठाकरे बंधूंनी केलेली आहे। त्यामुळे उद्याच्या या मतदान प्रक्रियेनंतर लगेचच शुक्रवारी या महानगरपालिकांचा निकाल लागेल आणि ठाकरे बंधूंना यश मिळतं का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। कारण महायुतीसारखं तगडं आव्हान ठाकरे बंधूंसमोर असणार आहे। हे आव्हान आता हे ठाकरे बंधू कसं पेलतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। या आव्हानाला आता ठाकरे बंधू कशा पद्धतीनं सामोरे जातात, जनता कुणाच्या पदरात कौल टाकणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। आज ठाकरे बंधूंनी एकत्रित येत मुंबादेवीचं दर्शन घेतलं। मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा पराभव व्हावा या दृष्टीनं ठाकरे बंधूंनी मुंबादेवीला साकडं घातलं आणि मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरेंचा महापौर व्हावा यासाठी गाऱ्हाणं सुद्धा घातलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय, ठाकरे बंधू एकत्रित येत मुंबादेवीचं दर्शन घेतलं। मुंबादेवीच्या दर्शनानंतर आता हे दोन्ही बंधू पुढे निघालेले आहेत। मुंबादेवीला साडी सुद्धा चढवण्यात आली। ठाकरे बंधू एकत्रित येत मुंबादेवीच्या दर्शनाला आता आपण पाहतोय आले होते, त्यांनी दर्शन घेतलं, साकडं घातलं। या दोन्ही नेत्यांसोबत दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सुद्धा आले होते। ही लढाई मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे असा एक नारा जो आहे तो ठाकरे बंधूंनी या निवडणुकीमध्ये दिला होता। त्यामुळे आता हा लढा कितपत यशस्वी होतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। ठाकरे बंधू एकत्रित येत मुंबादेवीचं त्यांनी दर्शन घेतलं। सोबतच आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी सुद्धा मुंबादेवीचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे। आपण पाहतोय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई हे सुद्धा उपस्थित होते। मनसेचे सुद्धा अनेक पदाधिकारी, नेते, आमदार, खासदार हे सुद्धा उपस्थित होते। आणि दर्शनानंतर आता हे दोन्ही बंधू पुढे मार्गस्थ झालेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय मुंबादेवी मधली। काही वेळापूर्वी दोघांनीही मुंबादेवीचा आशीर्वाद घेतला। उद्या मतदान आहे। मुंबई
मुंबईच्या महानगरपालिकेवरती ठाकरे बंधूंचाच महापौर बसावा यासाठी दोघांनीही मुंबादेवीला साकडं घातलंय। सोबतच या दर्शनापूर्वी शिवतीर्थावरती दोन्ही पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली दोन्ही पक्षातील। या बैठकीमध्ये दोन्ही बंधूंनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक पदाधिकाऱ्याला केलेलं आहे। गाफील राहू नका असा सुद्धा कानमंत्र राज ठाकरेंनी दिला। त्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या मतदान प्रक्रियेमध्ये नेमकं काय होतं, सोबतच निकाल परवा काय लागतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ठाकरे बंधूंनी जे शिवधनुष्य उचललेलं आहे त्याला कितपत यश मिळतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महायुतीसारख्या तगड्या आव्हानाला हे दोन्ही बंधू आता सामोरे जात आहेत। हे लक्ष्य भेदणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे ठाकरे कुटुंबानं काही वेळापूर्वी मुंबादेवीचं दर्शन घेतलं। उद्या होणाऱ्या मतदानाच्या आधी मुंबादेवीचे आशीर्वाद या दोन्ही बंधूंनी घेतले। मुंबईच्या महानगरपालिकेवरती ठाकरेंचाच झेंडा फडकेल असं साकडं सुद्धा त्यांनी मुंबादेवीला घातलं। मुंबादेवीचा आशीर्वाद घेऊन आता हे दोन्ही बंधू पुढे मार्गस्थ झालेले आहेत। उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यानंतर परवा लगेचच निकाल लागणार आहे। या निकालातून नेमकी जनता कुणाच्या पारड्यात कौल टाकते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात आपण पुन्हा एकदा जाऊयात। माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, बरोबर सिद्धेश, या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया उद्या मतदान प्रक्रिया ही उद्या पार पडणार आहे आणि यासाठी ठाकरे बंधू हे मुंबादेवी मातेचं दर्शन घेण्यासाठी आलेले होते। संपूर्ण परिवाराचं आपण या ठिकाणी ठाकरे बंधू होते, त्यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या पत्नी तसंच रश्मी ठाकरे आणि आपली शर्मिला ठाकरे देखील या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे, साकडं घातलेलं आहे महापालिकेला। कारण की पुन्हा एकदा महापालिकेवरती आपण बघतो झेंडा हा ठाकरेंचा फडकावा यासाठी मुंबादेवी मात्र या ठिकाणी साकडं घातलेले आहे आणि ते आता मंदिरातून बाहेर पडलेले आहेत आणि ते आपापल्या घराकडे रवाना देखील होत आहेत। पण आपण बघितलं तर महापालिकेची निवडणुकीसाठी हे ठाकरे बंधू 20 वर्षानंतर हे एकत्र आले होते आणि संपूर्ण मुंबईकरांची महाराष्ट्राची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि त्या इच्छेसाठी हे दोन्ही ठाकरे बंधू आपण बघितलं तर एकत्र आलेले आहेत आणि मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले आहेत, मुंबईकरांसाठी एकत्र आले आहेत आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीला देखील एकत्र सामोरे जात आहेत आणि त्यासाठी आपण बघितलं तर बैठका देखील झाल्या, सभा देखील झाल्या, प्रचार देखील मोठ्या प्रमाणामध्ये ठाकरेंचं झालं आणि त्यानंतर आता ठाकरे बंधू हे शेवटच्या म्हणजे उद्या मतदान प्रक्रिया आणि त्या अगोदर आजच्या दिवशी मुंबादेवी मातेचं दर्शन घ्यायला आलेलं होतं आणि त्या ठिकाणी मुंबादेवी मातेला ही मुंबादेवी मुंबईची जागृत माता आहे आणि तिचं दर्शन घेण्यासाठी तिला साकडे घालण्यासाठी या ठिकाणी आलेले होते आणि कुठेतरी मुंबादेवीची माते या ठिकाणी आपलं साकडं पूर्ण करेल या इच्छेने या ठिकाणी आपण ठाकरे बंधू आलेले होते आणि ठाकरे बंधूंनी आपलं या ठिकाणी साकडं घातलेलं आहे मातेला, त्यांचे तिच्या चरणी मस्तक ठेवून आपलं साकडं मागितलेलं आहे। त्यामुळे यंदा पुन्हा कोणाचा झेंडा या ठिकाणी महानगरपालिकेवरती फडकतो हे देखील पाहणं महत्वाचं, कारण की यंदा ठाकरे बंधू 20 वर्षानंतर एकत्र आलेले होते आणि ठाकरे बंधू सक्रिय झालेले पाहायला मिळत होते, त्यामुळे कोणाचा झेंडा फडकतो हे पाहणं महत्वाचं। नक्कीच धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।